पास्ता खूप आवडतो, पण परफेक्ट रेसिपी कशी बनवायची किंवा एकदम साध्या-सुध्या पद्धतीने पण टेस्टी अशी रेसिपी कशी बनवायची बिना मसाल्याचं, जर आपल्याकडे वेगळे मसाले नसतील पास्त्याचे, तर घरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. पास्ता कुठल्याही प्रकारचा पास्ता जो तुमच्याकडे असेल, तर तो 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा. शिजल्यानंतर साईडला एक कढई गरम करत ठेवायची. कढईमध्ये पुरेसं तेल घालायचं. राई, जिरं, कांदा आणि टोमॅटो घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं. तिखट आवडीनुसार घालायचं आणि उकडलेला पास्ता आहे तर तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करायचं. कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर पुरेसं म्हणजेच अर्धा किंवा 1 ग्लास जेवढा पास्ता आहे त्यानुसार पाणी घालायचं. व्यवस्थित असं 5 मिनटं छान उकळू द्यायचं, परतून घ्यायचं. कारण आपला पास्ता जो आहे तर तो आधी शिजवलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती सॉस किंवा चीज किसून घालू शकता किंवा मेयोनीज घालून सर्व्ह करू शकता. तर खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. थँक यू.